नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये असा काही भयंकर ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे का ते पाहून आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटणार आहे. आपण बघतो की आज रात्री 12 वाजता ह्या घरामध्ये न्याय जिंकेल की कट. एका बाजूला वारस आहे पण दुसऱ्या बाजूला कारस्थानी आहेत आणि फक्त 10 मिनिटं काही लोकांच्या आयुष्याचा शेवट ठरणार आहे. तयार राहा, कारण आज कमळी फक्त जिंकणार नाही, आज ती राज्य सुद्धा करणार आहे आणि कशा प्रकारे करते ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की महाजन इस्टेटच्या हॉलमध्ये सगळेजण एकाच रूममध्ये जमलेले आहेत. टेबलावरती फाईल्स आहेत, कागदपत्र आणि वकिलाची बॅग आहे. भिंतीवरचं घड्याळ टिक टिक आवाज करत आहे. अन्नपूर्णाचा चेहरा पडलेला असतो, पण कमळी नाव ऐकताच त्यांचा चेहरा थोडासा कडक बनतो. तिच्या बाजूला राजन आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये चिंता आणि पाणी आहे. सदाशिव व्हीलचेअरवरती अर्धांग वायू झालेले आहेत आणि ते बोलू शकत नाही, पण डोळे त्यांचे अस्वस्थ दिसत आहेत. एका बाजूला आपण बघतो की कमळी आणि सरोजा कमळीचा हात घट्ट धरून बसलेली असते आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो अनिका, कामिनी आणि रागिनी या तिघींच्याही चेहऱ्यावरती आतून विजयोत्सव दिसत आहे. आणि मागे आपण बघतो ऋषी, नयनतारा आणि बाकीचे सगळे पाहुणे. अन्नपूर्णा हळूच बोलत असतात आणि त्यांच्या आवाजामध्ये दगडासारखी ठामपणा असते. अन्नपूर्णा म्हणतात, मी आधीच ठरवलेलं आहे, रात्री 12 वाजेपर्यंत जर पुरावा आला नाही की कमळी माझी नात आहे तर ही संपत्ती अनिकाच्या नावावरती जाईल. हॉलमध्ये सगळीकडे शांतता पसरलेली असते. कमळीच्या श्वासाचा आवाजही ऐकू येईल इतकी शांतता असते. कामिनी मनामध्ये हसते आणि कामिनी मनातच विचार करत असते की आज 12 वाजताच कमळी संपली. अनिका डोळे खाली घालून बसलेली असते, पण आतून ती नाचत असते. घड्याळ 11:59 दाखवतं. सदाशिव अचानक तडफडतो आणि तो हाताने टेबलावरती बोट दाखवतो आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. राजन तिथेच उठतो आणि म्हणतो, बाबा काय झालं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? का अस्वस्थ झालेले आहेत? कामिनी लगेच तिथे मध्ये पडते आणि म्हणते, कामिनी खोट्या काळजीने म्हणत असते, अहो राजन, त्यांना त्रास देऊ नका, त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली वाटते. पण तिच्या डोळ्यामध्ये भीती असते, कारण सदानंदचा एक शब्द तिचे आयुष्य संपवू शकतो. आणि घड्याळावरचे 12 वाजतात आणि आणि कामिनी एकदम नाचून उठते. अन्नपूर्णा पण तेथेच उठतात आणि ते डोळे मिटतात आणि ते दीर्घ श्वास घेतात. अन्नपूर्णा थंड आवाजामध्ये शांतपणे ठरल्याप्रमाणे आता ही मालमत्ता अनिकाची होणार असं बोलतात. अनिका, कामिनी आणि रागिनीचा आनंद क्षणभर गगनात मावेनासा झालेला आहे. अनिका उभी राहते आणि अनिका म्हणते, थँक्यू आजी, मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही असं म्हणत असते. तेव्हा रागिणी आणि कामिनी एकमेकांकडे पाहून हसतात. रागिणी पण कुजबुजून म्हणते, बस आता झालं आपलं राज्य सुरू. कामिनीचा चेहरा विजयाने चमकतो आणि कमळीचा धक्का. ती म्हणते, थांबा, घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे. तेव्हा कमळी अचानकच पुढे येते आणि कमळी जोरात म्हणते, थांबा. सगळेजण दचकतात. कमळी म्हणते, हे घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे म्हणजे अजून 10 मिनिटं बाकी आहेत. तेव्हा अनिका हसते आणि अनिका म्हणते, आता बहाणे सुरू झाले का तुझे? गावछाप, बाजूला हो. तेव्हा कामिनी उपरोधिक होऊन म्हणते की हरल्यानंतर हे सगळे नवे नाटक सुरू केले का? तेव्हा वकील पण वेळ तपासतात आणि तिथेच गेम उलटून जातो. वकील शांतपणे मोबाईलमध्ये वेळ बघतात आणि ते घड्याळाकडे पाहतात. तेव्हाच त्यांना माहिती पडतं की काही सेकंद ते थांबतात आणि वकील कडक आवाजामध्ये म्हणतात, हो, अजून 10 मिनिटं बाकी आहेत. तेव्हा अनिकाचा चेहरा पूर्ण पांढराफटक होतो. अनिका म्हणते, काय काय हे कसं शक्य आहे? आणि हे शक्यच नाही. रागिनीचा आवाज अडकतो. कामिनीच्या कपाळावरती घाम फुटतो. कामिनी मनामध्ये विचार करत असते, अजून 10 मिनिटं, इतक्या वेळात काहीतरी पुरावा आला तर? आणि ती मनामध्येच घाबरत असते. अन्नपूर्णा 10 मिनिटं आणि आता हे शेवटचं बरं का? तेव्हा अन्नपूर्णा ठाम आवाजामध्ये म्हणत असतात. अन्नपूर्णा म्हणतात, 10 मिनिटं पण ही शेवटची संधी. कमळी मान हलवते
आणि कमळी म्हणते, मी पुरावा आणलेला आहे. तेव्हा सदाशिव तिथेच लिहितात. कामिनीचा थरकाप होतो आणि सदाशिव पुन्हा तडफडतात आणि राजन त्याला पेन देतो आणि थरथरत्या हाताने सदाशिव काहीतरी लिहितात आणि कागदावरती शब्द दिसतात. कामिनी, कट, सरोजा. तेव्हा अन्नपूर्णा पण ते वाचून स्तब्ध होतात. राजनचा चेहरा कठोर होतो आणि कामिनीचा श्वास तिथेच थांबतो. तेव्हा इकडे आपण बघतो की कमळी रेकॉर्डिंग प्ले करते आणि कामिनीचा कट तिथेच उघड होतो. कमळी फोन चालू करते आणि रेकॉर्डिंगमध्ये कामिनीचा स्पष्ट आवाज येतो की सरोजा जिवंत राहिली तर सगळं संपेल, तिला संपवा. हे सगळेजण आवाज ऐकतात. अन्नपूर्णाचा निर्णय तिथेच बदलून जातो आणि म्हणतात की कमळी मालकीण. अन्नपूर्णा तडक उठतात आणि अन्नपूर्णा म्हणतात, बस, आता मला अजून पुरावे नकोत. ती वकिलाकडे वळते आणि अन्नपूर्णा म्हणते, मालमत्ता कमळी आणि सरोजाच्या नावावर. आता अनिकाची फजिती आपण बघतो आणि रागिणीची मान पण खाली गेलेली आहे. अनिका तिथेच बसते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. अनिका म्हणते, आजी, आता माझं काय? तेव्हा अन्नपूर्णा थंडपणे म्हणत असतात की तू आजपर्यंत या घरामध्ये राहिली तेच खूप आहे. तेव्हा रागिणी पण तिथेच गप्प होते आणि कामिनीचा चेहरा जळतो. कमळी म्हणते, मालकीण बनताच घरात हाहाकार होतो आणि कामिनी तिथेच ओरडते. कामिनी म्हणते, हे घर, हे सगळं माझ्या हातातून कसं गेलं? आणि अनिका तिथेच रडत म्हणते. अनिका म्हणते, माझं स्वप्न आणि माझं सगळं संपलं आणि ते सगळं संपवण्यासाठी आजी तू जबाबदार आहे. तेव्हा कामिनी पण संतापते आणि रागिनी पण संतापून म्हणते, कमळी, तू आमची फसवणूक केलेली आहेस. तेव्हा कमळी शांत आवाजात म्हणत असते आणि तिचं हे शांतपणच ते सगळ्यांना वेड लावतं. कमळीचा आवाज एकदम ठाम असतो आणि कमळी म्हणते, मी फसवणूक केलेली नाही, मी फक्त सत्य बाहेर आणलेलं आहे. सरोजा पुढे येते आणि सरोजा म्हणते, आणि आता या घरात कोणाचंही राज्य चालणार नाही, इथे फक्त न्यायच राहील. अन्नपूर्णा सरोजाकडे पाहते आणि तिच्या डोळ्यात समाधान दिसतं. नयनताराचा U-टर्न तिथेच सुरू होतो. मालमत्तेसाठी गोडपणा नयनतारा दाखवते आणि नयनतारा पुढे येते. कालपर्यंत ती अनिकाच्या जवळ होती कारण तिला वाटत होतं की मालमत्ता अनिकाच्या नावावरच जाणार आहे आणि मग ती अनिका आणि ऋषीचं लग्न ठरवेल. पण आज डाव पलटलेला होता. नयनतारा कमळीच्या जवळ येते आणि नयनतारा गोड बोलते आणि म्हणते, कमळी, खरंच तू खूप हुशार आहेस. या घराला तूच सांभाळू शकशील. तेव्हा कमळी पण तिलाकडे पाहते आणि म्हणते आणि तिच्या डोळ्यामध्ये प्रश्न उठतात. कमळी म्हणते, आतापर्यंत मी गरीब होते आणि अचानक आज कशी हुशार झाले? हॉलमध्ये हलकंसं हसू होतं आणि कामिनी रागिणीच्या चेहऱ्यावरती जळजळ स्पष्ट दिसत असते. अनिकाची फजिती आणि नयनताराने थेट झटका दिलेला आहे. अनिका नयनताराकडे धावतच येते. अनिका म्हणते, आजी, आई, तुम्ही माझ्या बाजूने होतात ना? तेव्हा नयनतारा शांत होते आणि नयनतारा म्हणते, मी फक्त जिंकणाऱ्यांच्याच बाजूने असते अनिका, तुला माहिती नाही का? अनिका स्तब्ध, एकदम शांत बसते आणि ऋषी तिथेच उभा असतो आणि तोही दुखावतो. तो म्हणतो, आई, तुम्ही माणसांना माणूस म्हणत नाही, मालमत्तेच्या कागदासारखं पाहता का? तेव्हा नयनतारा क्षणभर गप्प असते. नयनताराला सरोजा कोण आहे हे कळतं आणि नयनतारा सरोजाकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावरती आठवणी येतात. तेव्हा नयनताराला धक्काच बसतो. नयनतारा म्हणते, थांबा, ही बाई, ही. तेव्हा ती सरोजाच्या चेहऱ्याकडे नीट पाहते आणि नयनतारा म्हणते, ही तर माझ्या घरी काम करणारी कामवाली ताई आहे. तेव्हा कामिनी लगेच तिथे जळून म्हणते की बघा, हीच आहे ती, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. पण नयनतारा पुढे येते आणि नयनतारा थोडी नरम होते. ती म्हणते, मी तुम्हाला चुकीचं समजलं, सॉरी बरं का. ती सरोजाकडे जाते आणि मान झुकवते आणि नयनतारा म्हणते, आजपासून मी तुम्हाला कामवाली ताई म्हणणार नाही, मी तुम्हाला सरोजा ताई म्हणेल. तेव्हा कामिनीच्या चेहऱ्यावरती पण जळजळ आपल्याला स्पष्ट दिसते. कामिनी मनामध्ये विचार करते, जिचा मी अपमान केला, आज तिच्याच पुढे लोक मान झुकवताय आणि रागिणीची मान तिथेच खाली जाते. अनिका चिडून म्हणत असते, आणि आई, तुम्ही हे सगळं माझं उद्ध्वस्त केलेलं आहे. म्हणजे अनिका सगळा डाव त्यांच्यावर पलटवते. अन्नपूर्णा सरोजाचा हात धरते आणि अन्नपूर्णा म्हणते,
सरोजा, आजपासून तू ह्या घरामध्ये परकी नाहीस, तू आपलीच आहेस. राजन डोळ्यांची मान हलवतो आणि पुढे जातो. तेव्हा सदाशिव पण हलकसं हसतात आणि पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसतात. कमळी हळूच हॉलमध्ये मधोमध उभी असते. कमळी म्हणते, आज मी मालकीण झाले आणि पण माझा पहिला नियम, या घरामध्ये कट, अपमान आणि फसवणूक यांना जागा नाही. ती कामिनीकडे पाहते आणि कमळी म्हणते, आज जे लोक मालमत्तेसाठी माणसांना मोडतात त्यांना मी मोडू देणार नाही, पण मी त्यांनाच मोडून टाकेल. कामिनीच्या चेहऱ्यावरती भीती असते आणि कामिनी बाहेर जाताना मनामध्ये विचार करते की कमळी मालकीण झाली पण ती जिवंत मालकीण राहिली तर माझं अस्तित्व संपेल. म्हणून आता तिचे पुढचे कट काय असतील ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.